आजची यशोगाथा आहे ही एका तरुण शेतकऱ्याची, ज्याने करवंद शेतीतून एकरी 5 लाखांची कमाई केली आहे. वेस्ट बंगाल येथील तरुण शेतकरी शहानवाज यांची नर्सरी असून ते सध्या मोठ्या प्रमाणात करवंदाची शेती करतायत. ते सांगतात, करवंदाची मुख्यतः आंबट आणि गोड असे 2 व्हरायटी असतात. त्यांनी आंबट व्हरायटीची निवड केली असून याचा वापर जाम, लोणचं, केचप त्याचबरोबर मेडिसिनल प्रोडक्ट्समध्ये केला जातो. ते सांगतात, करवंदासाठी उष्ण व कोरडे हवामान लागत असून तापमान 30 ते 45 डिग्री सेल्सिअस इतकं असावं. जमिनी पाण्याचा चांगला निचरा होणारी लाल किंवा काळी माती चालते. लागवडीसाठी नांगरणी मारून 1.5 बाय 1.5 फूटचे खड्डा खणून त्यामध्ये वर्मी कंपोस्ट, शेणखत, नीमतेल यांचं मिश्रण टाकून 15 दिवस जमीन तशीच सोडावी. त्यानंतर 6 बाय 8 फूटचे अंतर सोडून शक्यतो जून ते ऑगस्ट दरम्यान लागवड करावी. याप्रमाणे एका एकरात 900 रोपे लावू शकतो. करवंदाला जास्त पाण्याची गरज नसून लागवडीच्या सुरुवातीस आठवड्यातून एकदा पाणी दिले जाते. लागवडीनंतर 2 वर्षांनी फळधारणेला सुरुवात होते, तर 3ऱ्या वर्षापासून हार्वेस्टिंग करता येतं. याला जास्त प्रमाणात रोग दिसत नसून लीफ स्पॉट किंवा पावडरी मिल्ड्यू होऊ शकतो. यासाठी जैविक खतांचा वापर करावा. एका झाडापासून 25 ते 30 किलोपर्यंत फळे मिळत असून सरासरी 40 ते 50 रुपये तर कधी कधी 80 रुपये किलोप्रमाणे दर मिळत असल्याचं ते सांगतात. शहानवाज यांना करवंद शेतीसाठी एकरी 10 ते 20 हजारांचा खर्च आला असून या दराप्रमाणे एकरी 5 लाखांची कमाई होत असल्याचं ते सांगतात. करवंदाची शेती ही कमी कष्टात जास्त नफा देणारी शेती असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरू शकतो असं शहानवाज यांचं मत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला करवंद शेतीबद्दलची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर कृषीविषयक अधिक माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.